तर मुलांनो, आज आपण स्त्रीवादाचा तिसरा प्रकार जहालवादी स्त्रीवाद किंवा ज्याला क्रांतिकारी स्त्रीवाद असंही म्हटलं गेलेलं आहे. इंग्रजीमध्ये या क्रांतिकारी स्त्रीवादाला रॅडिकल फेमिनिझम असं म्हटलेलं आहे. जवळपास 1970च्या नंतर पाश्चात्य स्त्रीमुक्ती चळवळीला बहर आलेला दिसून येतो. त्यावेळी मूलतः व्यक्तिवादी असलेल्या पण वृत्तीने कडव्या असलेल्या अनेक स्त्रियांनी ब्रेट्टीफिडनचा विचार पडगळीतला वाटू लागला. त्यावेळी त्यांनी स्त्रीवादी चौकटीची तत्त्वे आक्रमकपणे कडव्या शब्दात आपले विचार मांडले. त्यातूनच जहाल स्त्रीवादाचा जन्म झालेला दिसून येतो. जहालवादी स्त्रीवादानं स्त्री आणि पुरुष यांच्यात मूलतः फरक असतो हेच नाकारले आहे. या विचारसरणीला सिमोन दी बोआर यांच्या मांडणीचा बराच आधार मिळालेला आहे. त्यांनी स्त्री पुरुषामध्ये निर्माण होणारा आणि खोल जाणारा ताण आपल्या लेखनातून मांडला आहे. सिमोन दी बोआर नंतर जवळजवळ 20 वर्षांनी जर्मेन ग्रियर, फायरस्टोन व केट मिलेट इत्यादी जहाल स्त्रीमुक्ती विचारसरणीची मांडणी या जहालवादी स्त्रीवाद्यांनी केलेली आहे. क्रांतिकारी विचाराने प्रेरित स्त्रीवादी विचार ज्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू इच्छितात. इतर स्त्रीवादी विचारापेक्षा क्रांतिकारी स्त्रीवादाने वेगळेच अस्तित्व समाजामध्ये निर्माण केलेले आहे. 1980च्या दशकात हा विचार समाजामध्ये आलेला दिसून येतो. हा स्त्रीवाद क्रांतीच्या कार्यात पुरुषांना सहभागी करून घेत नाही, म्हणून त्यांना पुरुषद्वेषी मानले जाते. समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचे समर्थन हा स्त्रीवाद करत असतो. जहालमतवादी स्त्रीवादी स्त्रियांचे सकारात्मक दृष्टिकोनातून मूल्यांकन करतात. स्त्री शोषणाच्या प्रती तीव्र दुःख व राग व्यक्त करतात. स्त्रियांवर होणारे अत्याचार व त्यांचे होणारे शोषण व्यक्त करण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या भागात स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार व गुन्हा यांचे विस्तृत विश्लेषण हा स्त्रीवाद देतो. शोषण हे सर्व समाजाचे वैशिष्ट्य आहे, हे जहालवादी स्त्रीवादी मानतात. त्यांच्या मते समाजातील प्रत्येक सामाजिक संस्थेत शोषणाची व्यवस्था पाहायला मिळते, ज्यात काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अधिकार गाजवीत असतात. मालकी व अधीनतेचे प्रतिमान समाजातल्या प्रत्येक समूहात जसे वर्ग, जात, प्रजाती, नृजाती, धार्मिक समूह, आयु व लिंग यात पाहावयास मिळते. वरील सर्व घटकात पुरुष प्रधानतेची संरचना असल्याचे दिसते. पुरुष प्रधानतेमुळेच पुरुषांना सर्वांवर नियंत्रण ठेवण्यास मुभा मिळते. जहालवादी स्त्रीवादानुसार पुरुष प्रधानता सामाजिक असमानतेची महत्त्वपूर्ण संरचना आहे. म्हणजे समाजामध्ये जी काही विषमता आहे तर त्याचं मूळ कारण काय आहे तर पुरुष प्रधानता आहे, असे हा स्त्रीवाद मानतो. पुरुष प्रधानता एक प्रकारे स्त्रियांच्या विरुद्ध निर्माण झालेली एक संघटना आहे, एक हिंसाकारी समूह देखील आहे. पुरुष प्रधान तंत्राच्या माध्यमातून पुरुष नियंत्रणासाठी भौतिक बळाचा देखील प्रयोग करतो. एकदा हे तंत्र प्रस्थापित झाले की शक्तीची अन्य साधने जशी आर्थिक, वैचारिक, वैधानिक आणि भावनात्मकतेचा प्रयोग या तंत्राला टिकवण्यासाठी केला जातो. हिंसेचा प्रयोग किंवा वापर अंतिम साधनाच्या स्वरूपामध्ये केला जातो. पितृसत्ताकतेला टिकवून ठेवण्यात पुरुषांना आवड असते, कारण त्यामुळे त्यांना स्त्रियांकडून सर्व प्रकारचे कामे करून घेता येतात. स्त्रिया पुरुषांच्या लैंगिक, व्यावहारिक व भावनात्मक गरजा व संतती प्राप्तीसाठी आवश्यक असते. संतती प्राप्तीचे स्त्री एक सशक्त साधन आहे. मार्क्सच्या मते स्त्रियांकडे फायदेशीर ठरणारी
श्रमशक्ती देखील आहे. तसेच ती मानवाचा दर्जा व शक्तीचे प्रतीक देखील आहे. अशा प्रकारे क्रांतिकारी किंवा जहालवादी स्त्रीवाद हा पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दलचे आपले विचार पुढील मुद्द्यांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न करते. जहालमतवादी स्त्रीवाद्यांना स्त्री स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचे वाटते. क्रांतिकारी स्त्रीवादाने किंवा जहालवादी स्त्रीवादाने स्त्री व पुरुष यांच्यात मूलतः काही फरक असत नाही असे म्हटलेले आहे. सिमोन दी बोवार तर स्त्रीत्वाची व्याख्या करण्याचीच ती नाकारते, कारण पुरुष हा कर्ता व सृजनशील माणूस म्हणून समाजात वावरत असतो, तेव्हा साहजिकच स्त्रियांच्या वाटेला निष्क्रियतेची भूमिका येते आणि या भूमिकेच्या माध्यमातून तिचा सामाजिक दर्जा ठरविला जातो. स्त्रीला स्वतंत्र माणूस म्हणून जगण्यासाठी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी लढा द्यावा लागत असतो आणि स्त्रीवर्गाला स्वतःचा इतिहास स्वतःच निर्माण करावा लागणार आहे. उदाहरणार्थ सिमोन दी बोवार या विदुषीने विवाह संस्थेऐवजी स्त्री पुरुषाने स्वतंत्र माणूस म्हणून एकत्र येणे महत्त्वाचे मानलेले आहे. अशा प्रकारे म्हणजे जहालमतवादाने स्त्री स्वातंत्र्याला महत्त्व दिलेले आहे. दोघांनीही स्वतंत्र प्राणी म्हणून जीवन जगावे असं त्यांना वाटतं. दुसरा मुद्दा, त्या असं मानतात की स्त्री पुरुष समानतेची ते मागणी करतात. क्रांतिकारी स्त्रीवादाने स्त्री पुरुषात असलेला भेद हा नाकारलेला आहे. स्त्रीला जेव्हा आत्मीय स्वातंत्र्य प्राप्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. अशी व्यवस्था निर्माण होणे समान व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. स्त्रीला जेव्हा आत्मीय स्वातंत्र्य प्राप्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. अशी व्यवस्था निर्माण होणे समाज व्यवस्थेसाठी आवश्यक मानले आहे. स्त्रीवर्गास मातृत्वाची निवड करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे स्त्रियांवर मातृत्व हे लादता कामा नये, तर तिला निवड करण्याची संधी मिळाली पाहिजे. जर्मनी ग्रियर या विदुषीने स्त्री विकासासाठी द फिमेल युनिक या ग्रंथात विभक्त कुटुंबाऐवजी सामूहिक कुटुंबाची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे लिंगभेदाचे निर्मूलन करणे शक्य होईल असे त्यांना वाटते. यानंतर जहालमतवादी किंवा क्रांतिकारी स्त्रीवाद्यांनी पारंपरिक स्त्रियांच्या कार्याला विरोध केलेला आहे. आता स्त्रियांची पारंपरिक कार्य कोणती आहेत, तर गर्भधारणा, बाळंतपण, स्तनपान, प्रेमभावना इत्यादीमुळे स्त्रियांना कनिष्ठ स्थान प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच स्त्रीमुक्तीसाठी कृत्रिमरित्या मूल जन्माला घालण्याच्या तंत्राचा विकास त्या आवश्यक मानतात. पुनरुत्पादन, लैंगिकता, स्त्रीची गर्भधारणा, अपत्य संगोपन अशा पारंपरिक कर्मकांडातून मुक्ती स्त्रियांची झाली पाहिजे. मालमत्ता व संपत्तीत समान वाटा मिळाला पाहिजेत. व्यापक कार्यक्षेत्राचा लाभ स्त्रीवर्गास मिळावा. पुरुषाप्रमाणे स्त्रीचे महत्त्व समाजाने जाणले पाहिजेत. मातृत्व व पितृत्व असा फरक न करता सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचा विकास झाला पाहिजे. पारंपरिक समाजाच्या दृष्टिकोनानुसार स्त्री विनयशील व भित्री आहे असे मानले जाते. स्त्रियांच्या मूक हुंदक्यांना वाचा फोडण्यासाठी बुद्धिवादी स्त्रीवर्गाचा उदय व स्त्रीवादी चळवळी निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजे बुद्धिवादी संघर्षाशी व पारंपरिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणाऱ्या स्त्रियांचे नेतृत्व निर्माण झाले पाहिजेत असे क्रांतिकारी स्त्रीवादाला वाटते. यानंतर या स्त्रीवाद्यांनी उच्च सामाजिक दर्जाची मागणीसुद्धा केली आहे. धर्म, जात, वंश, संप्रदाय व पुरुषप्रधान समाजाने स्त्रीला दुय्यम, कनिष्ठ व अपवित्र मानले आहे. हे क्रांतिकारी स्त्रीवाद्यांना मान्य नाही. स्त्री देखील पुरुषाप्रमाणे मानव आहे. स्त्रीचे कर्तव्य व भूमिका समाजोपयोगी आहेत. स्त्री समाज सातत्याचे स्रोत आहे. मग ती कनिष्ठ कशी ठरते असा प्रश्न या स्त्रीवाद्यांना पडतो. स्त्रीला माणूस म्हणून हक्क व अधिकार प्राप्त झाले पाहिजेत. स्त्रियांचे सामाजिक कर्तव्य व भूमिका महान असल्याने उच्च सामाजिक दर्जा स्त्रियांना या व्यवस्थेत प्राप्त होणं आवश्यक आहे.
दोघांमध्येही परस्परावलंबनाचे सूत्र असले पाहिजेत असे क्रांतिकारी स्त्रीवाद्यांना वाटते. पुरुषप्रधानतेला निर्माण करण्यास व या व्यवस्थेला टिकवून ठेवण्यास ही व्यवस्था टिकवून ठेवण्यामुळे त्याला स्त्रियांकडून विनामूल्य सेवेची प्राप्ती होत असते. स्त्रिया पुरुषांच्या लैंगिक गरजांच्या पूर्तीचं सशक्त माध्यम आहे. स्त्रीचे शरीर हे प्रजननाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार करता स्त्री पुरुषांच्या व्यावहारिक व भावात्मक आवश्यकतांची पूर्तता करत असते. तसेच मार्क्सच्या मते स्त्री लाभदायक श्रमशक्ती देखील आहे. ती माणसाचा दर्जा व शक्तीची देखील प्रतीक आहे. या विश्लेषणावरून जहालमतवादी स्त्रीवादाची काही मुद्दे आपल्याला सांगता येतील. जसं हा स्त्रीवाद असे मानतो की क्रांतिकारी स्त्रीवाद्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारच्या नवीन सामाजिक परिस्थितीचा स्त्रियांवर खूप प्रभाव पडत असतो. जेव्हा कोणते सामाजिक व नैसर्गिक संकट किंवा समस्या निर्माण होते तेव्हा त्याचा पहिला प्रभाव हा स्त्री जीवनावर होत असतो. कौटुंबिक, सामाजिक, राजनैतिक सर्वच ठिकाणी स्त्रियां प्रथम बळी पडत असतात. स्त्रियांच्या शोषणातून इतर प्रकारच्या शोषणालाही प्रोत्साहन मिळत असते. कोणत्याही समाजाची अस्मिता, गरिमा स्त्री असते. या अस्मितेचा जेव्हा भंग होतो तेव्हा त्या समाजाची अस्मिता भंग पावते असं समजलं जातं. त्यासाठी स्त्रियांच्या अस्मितेचा भंग केला जातो. यातून इतर प्रकारच्या स्त्री शोषणाला प्रोत्साहन मिळते. जसे गोध्रा हत्याकांड, कोठेवाडी हत्याकांड इत्यादी. त्याचबरोबर हे शोषण एकदाच होत नाही तर नियमितपणे स्त्रियांचे शोषण होत असते. शारीरिकदृष्ट्या स्त्री पुरुषापेक्षा दुर्बल असल्यामुळे ती पुरुषाला विरोध करू शकत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी स्त्रियांनाच शोषणाला बळी पडावे लागते. जसे युद्ध, दंगे, राजकीय क्रांती, देशद्रोह इत्यादी असे सामाजिक घटना, नकारात्मक सामाजिक घटना जेव्हा समाजव्यवस्थेमध्ये घडत असतात तेव्हा त्या घटनांचा पहिला परिणाम हा स्त्रियांवर होत असतो. अशा वेळेस स्त्रियांना पहिलं अन्यायाला आणि अत्याचाराला सामोरं जावं लागत असतं आणि तिचं शोषण देखील या ठिकाणी होत असतं. इथे पुरुष वर्गाला ह्या कशाचीही झळ लागत नाही असे आपल्याला दिसून येते. यानंतर क्रांतिकारी स्त्रीवाद असं मानतात की आदर्श मूल्ये जी आहेत समाजातली ती सुद्धा काय आहेत तर शोषणाचे अंगच आहेत. समाजात प्रस्थापित आदर्श मूल्य हेच स्त्री शोषणात कारणीभूत आहेत. अशा प्रकारच्या मूल्यांची निर्मिती केवळ स्त्री वर्गासाठीच निर्माण केली आहे. ज्या आदर्श मूल्यातून स्त्रियांसाठी प्रतिबंधित आदर्श जीवनाची अपेक्षा केली जाते. या मूल्यांमुळे स्त्रिया व्यक्तिगत जीवनापासून वंचित होत असतात. लिंगभेद हा केवळ सामाजिक पातळीवरच होतो असं नाही तर तो कौटुंबिक पातळीवर होत असतो. पुरुषप्रधान समाजात पुरुषांना अत्याधिक महत्त्व असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम प्रतीचे जीवन जगावे लागते. एकाच कुटुंबातील सदस्य स्त्री पुरुषावर अशा लिंगावर आधारित भेदभावपूर्ण जीवन जगत असताना आपल्याला दिसतात. या लिंगावर आधारित पक्षपाती धोरणाला क्रांतिकारी स्त्रीवादाने विरोध केलेला आहे. सहजीवनात त्या समानतेचा पुरस्कार करतात. कौटुंबिक सहजीवनात समानतेचा आग्रह हा स्त्रीवाद धरतो. पुरुष स्वतःचे जीवन स्वतःच्या इच्छेनुसार जगतो, परंतु स्त्रियांना मात्र यापासून वंचित ठेवलं जातं. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगता येत नाही. म्हणून क्रांतिकारी स्त्रीवाद कौटुंबिक जीवन असो किंवा लैंगिक जीवन असो सहजीवनात समानता असली पाहिजेत असे मत मांडतात. यानंतर क्रांतिकारी स्त्रीवादाने जैविक क्रांतीची कल्पना देखील मांडलेली आहे. यांचे असे म्हणणे आहे की प्रजननाच्या काळात स्त्रियांना शारीरिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे स्वतःच्या गर्भात मूल वाढविण्यापेक्षा बाहेर गर्भ वाढवला किंवा इतर पर्यायांचा स्वीकार केला तर स्त्रियांना शारीरिक कष्ट होणार नाहीत. यालाच क्रांतिकारी स्त्रीवाद जैविक क्रांती मानतात. उदाहरणार्थ भाड्याने गर्भ घेणे, क्लोन तंत्राचा वापर, टेस्ट ट्यूब बेबी इत्यादीचा वापर करावा असा हा स्त्रीवाद स्त्रियांना सूचना देत असताना दिसून येतो. तर या संदर्भात माहिती आहे आपल्याला सरोगेसी मदर हे एक नवीन संकल्पना समाजामध्ये आलेल्या आहेत. आता कित्येक तरी जे स्वतःला उच्च दर्जाच्या वर्गामध्ये समजतात अशी मंडळी आपल्याला ह्या तंत्राचा वापर करत असताना दिसून येतात.
आता कित्येक सिनेस्टार आहेत किंवा अभिनेते आहेत, तर त्यांनी या सरोगसी मदर या संकल्पनेचा फायदा घेऊन काय केलेले आहे, तर मुलांना जन्म दिलेला दिसून येतो. तर अशा प्रकारची जैविक क्रांतीची मागणी ही ह्या क्रांतिकारी स्त्रीवादाने केलेली आहे. कारण म्हणजे अपत्याच्या जन्मामुळे स्त्रियांचं सुद्धा काय होत असतं, तिच्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात. आणि म्हणून स्त्रियांनी ह्या पर्यायी मार्गाचा विचार करावा असं जहालमतवादी स्त्रीवाद सांगतो. जहालमतवादी किंवा क्रांतिकारी स्त्रीवाद हा स्त्री पुरुष भेद हा वर्ग संघर्षाचा भेद नाही आहे, तर हा संघर्ष लिंगामधला आहे, 2 लिंगातला हा संघर्ष आहे असं मानतात. मार्क्सवादी आणि इतर विचार प्रवाहातील कित्येक विचारवंतांचा असा विचार आहे की जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास हा राहिलेला आहे ना. म्हणजे समाजामध्ये नेहमी 2 वर्गांमध्ये समाजामध्ये नेहमी काय आहे, तर 2 वर्गामध्ये संघर्ष पाहायला मिळतो. जसं मार्क्सने सांगितलं की एक भांडवलदार आणि कामगार या दोघांमध्ये नेहमीच संघर्षाची परिस्थिती असतं असं सांगितलेलं आहे. तसंच इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर तिथंही प्रत्येक 2 वर्ग नेहमीच समाजामध्ये राहिलेले आहेत. तर क्रांतिकारी स्त्रीवाद असं मानतो की हा वर्ग संघर्ष नाही, हा कशाचा आहे, तर लिंगाचा संघर्षाचा इतिहास आहे. प्राचीन काळापासूनच पुरुषांनी स्त्रियांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी आक्रमण करणाऱ्या लोकांनी स्त्रियांनाच आपले लक्ष बनविले आहे. त्याचबरोबर समाजव्यवस्थाही स्त्रियांनाच भेदभावाच्या दृष्टीने पाहत असतो. पारंपरिक समाजव्यवस्थेस हा स्त्रीवाद विरोध करतो. क्रांतिकारी स्त्रीवाद पारंपरिक विचारांवर चालणाऱ्या समाजरचनेस विरोध करतो. पारंपरिक समाजरचनेत आदर्श मूल्यांप्रमाणे जीवन जगावे लागते. हे आदर्श मूल्य स्त्रियांचे जीवन प्रतिबंधित करतात, अनिवार्य करतात. त्यामुळे स्त्रियांचे शोषण अधिक प्रमाणात होते. म्हणून क्रांतिकारी स्त्रीवादी पारंपरिक समाजरचनेचा विरोध करतात. यानंतर क्रांतिकारी स्त्रीवाद हा लैंगिक समानतेचा पुरस्कार करतात. लैंगिकतेच्या संदर्भात पुरुषांना अधिक अधिकार दिले गेले आहेत, परंतु स्त्रियांना याबाबत कोणतेही अधिकार नसतात. लैंगिक संबंध ठेवण्याच्या बाबतीत कोणतेही स्वातंत्र्य नसते. म्हणून क्रांतिकारी स्त्रीवादी स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे लैंगिक स्वातंत्र्य असले पाहिजेत अशी मागणी करतात. यानंतर क्रांतिकारी स्त्रीवाद ह्या वैयक्तिक जीवनाला सुद्धा महत्त्व देतात. पुरुषाला ज्याप्रमाणे वैयक्तिक जीवन असते त्याप्रमाणे स्त्रियांनाही वैयक्तिक जीवन असावे अशा विचारांचे समर्थन हा स्त्रीवाद करतो. स्त्रियांना स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत, आपल्या पद्धतीने किंवा मनाप्रमाणे जीवन जगता आले पाहिजेत या विचारावर हा स्त्रीवाद भर देताना दिसून येतो. आता हा जो क्रांतिकारी स्त्रीवाद आहे याच्या संदर्भात अशी ही मतं मांडली गेलेली आहेत की क्रांतिकारी स्त्रीवाद्यांनी जे विचार मांडलेले आहेत तर ते कसे आहेत, एकतर्फी आहेत, केवळ त्या स्त्रियांच्या संदर्भातच विचार करणाऱ्या आहेत. क्रांतिकारी स्त्रीवादाने हे जे काही विचार मांडले ते मांडत असताना ते आपल्या दृष्टिकोनातून मांडत असतात. समाजात या विचारांना मान्यता मिळेल किंवा न मिळेल याचा विचार क्रांतिकारी स्त्रीवादी करत नाही. केवळ त्यांना योग्य वाटणारे विचारच त्यांनी मांडलेले दिसून येतात. त्यामुळे ही विचारधारा समाजामध्ये रुजलेली नाही असं दिसून येतं. समाजाच्या दोन्हीही अंगांचा विचार यामध्ये केला गेला नाही. म्हणून या विचारधारेला एकतर्फी विचार प्रवाह म्हणून मानले जाते. स्त्रीवादी चळवळीत पुरुषांच्या सहभागाला क्रांतिकारी स्त्रीवादी विरोध करतात. हा स्त्रीवादी किंवा ह्या स्त्रीवादी पुरुषद्वेषी स्त्रीवाद आहे. चळवळीमध्ये पुरुषांच्या सहभागाला त्या विरोध दर्शवितात. पुरुषांना हा स्त्रीवाद आपला शत्रू मानतात. त्यामुळेच आपल्या स्त्री चळवळीत पुरुषांना प्रवेश त्या नाकारतात. पुरुषद्वेषी राजकीय धोरण हे ह्या स्त्रीवादी विचाराचे विशेष वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येते. क्रांतिकारी स्त्रीवाद ही एक उग्रवादी विचारप्रणाली आहे असे आपल्याला म्हणावे लागते. इतर विचारांप्रमाणे ह्या अतिशय टोकाची भूमिका मांडतात. त्याच कारणामुळे समाजात यांच्या विचारांना मान्यता मिळाली नाही. आता कोणती टोकाची भूमिका मांडलेली आहे,
तर जैविक क्रांतीचा विचार मांडलेला आहे. लैंगिक समानता, पुरुष सहभागाला विरोध करणे इत्यादी विचार उग्र स्वरूपाचे आहेत. या विचारधारेमुळेच हा स्त्रीवाद इतर स्त्रीवादी विचारापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे असं मानलं जातं. त्यानंतर हा स्त्रीवादी समलिंगी संबंधांचं समर्थन करतो. क्रांतिकारी स्त्रीवादी जैविक क्रांतीचा पुरस्कार करतात, त्याचबरोबर समलिंगी संबंधांचं देखील ते समर्थन करतात. या स्त्रीवादाचे असेही म्हणणे आहे की लैंगिक गरजांच्या पूर्तीसाठी स्त्री पुरुषांना एकमेकावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे स्त्रीला पुरुषांवर अवलंबून राहावे लागते. जर समलिंगी संबंध निर्माण झाले तर स्त्रियांना पुरुषांवर अवलंबून राहण्याची गरज निर्माण होणार नाही. यानंतर जहालवादी स्त्रीवादाने गृहकार्याला श्रमाचे मूल्य प्राप्त व्हावे असाही विचार मांडलेला आहे. क्रांतिकारी स्त्रीवाद गृहकार्याला मोबदला प्राप्त झाला पाहिजेत असे आपले मत मांडतात. त्यामुळे कुटुंबातच स्त्रियांना अर्थार्जन करणं शक्य होईल व त्यामुळे कौटुंबिक शोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. क्रांतिकारी स्त्रीवाद पुरुषप्रधानता समाप्त करण्यासाठी काही उपाय सुचवितो, जसे की स्त्रियांमध्ये स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीला ओळखलं पाहिजेत, स्वतःचे महत्त्व अबाधित राखले पाहिजेत. या व्यवस्थेत तिच्या वाट्याला आलेली दुय्यमता, परावलंबन, दबाव व दुर्बलतेला दूर सारले पाहिजेत. तरच ती पुरुष प्रधानतेला विरोध करू शकेल. तसेच व्यापार, संसाराचा गाडा व समुदाय व कलेच्या निर्मितीत ते चांगले योगदान देऊ शकतील. तर अशा काही सूचना स्त्रियांचा विकास होण्यासाठी, स्त्रियांना शोषणातून मुक्ती मिळाली पाहिजेत यासाठी क्रांतिकारी स्त्रीवादाने अशा प्रकारचे विचार मांडलेले दिसून येतात. या प्रकारे क्रांतिकारी स्त्रीवाद स्त्रियांच्या शोषणाची जी कारणं आहेत त्या कारणांचा तो शोध घेतो, त्यावर उपाययोजना सुचवत असला तरी त्यांचा हा विचार समाजव्यवस्था टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असल्याचा दिसून येतो. मार्क्सवादी व उदारमतवादी विचारांपेक्षा वेगळा विचार या स्त्रीवादात मांडला गेलेला दिसून येतो की जो एकतर्फी आहे. क्रांतिकारी स्त्रीवादाचा अवलंब जर स्त्रियांनी केला तर काय होईल, समाजव्यवस्था ही धोक्यात येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि म्हणून या विचारांनाही तितकीशी समाजामध्ये मान्यता मिळाली नाही असे आपल्याला म्हणावे लागते.